आणि तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता की त्यांनी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये, काळे झेंडे दाखवू नयेत. शिवसेनेचे पदाधिकारी त्या भागातले आमचे भरत मोरे असतील, अन्य काही पदाधिकारी यांना अटक केली काल आणि अटक करून अज्ञात स्थळी घेऊन गेले आणि मग त्या नगरमधल्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अजून त्यांना बसवलेलं आहे. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते, मराठा समाजातले कार्यकर्ते त्यांनाही नोटिसा बजावल्या, काहींना अटक केली. ही भीती कसली वाटते तुम्हाला? तुम्हाला लडाखमध्ये सोनम वांगचुकची भीती वाटते, तुम्हाला मणिपूरमधल्या महिलांची भीती वाटते, तुम्हाला महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते. तुम्ही देशावरती राज्य करताय, तुम्ही गृहमंत्री आहात, मग तुम्हाला इतकं भय वाटण्याचं कारण काय? तुम्ही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कारवाई करायला गेली नाही, ही पण तुमची भीती आहे. शेतकरी येऊ देणार नाहीत व शेतकरी अंगावर येतील. अशा भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का? जे आंदोलनाला घाबरतात. लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला आहे मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याच्या, मंत्र्यांना जाब विचारण्याचा. याआधी सुद्धा अशी आंदोलनं झालेली आहेत. मुंबईमध्ये मोरारजी देसाई यांची गाडी अडवलेली आहे शिवसैनिकांनी. यशवंतराव चव्हाणांच्या गाडीसमोर आंदोलनं झालेली आहेत. शरद पवार साहेबांच्या गाडीसमोर आंदोलनं झालेली आहेत. हे होत असतं लोकशाहीमध्ये. पण हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीने राज्य करताय या महाराष्ट्रावर किंवा देशावर, त्यांना लोकांचं आंदोलन नको आहे, लोकांची भीती वाटते. याचा निषेध करावा तेवढा थोडा. तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता. बरं, त्यांनी तशी का घोषणा केली आहे का आम्ही आंदोलन करणार आहोत वगैरे? तर नाही. ते आपापल्या जागेवर काम करत होते आणि त्यांना पोलीस येतात आणि अटक करून घेऊन जातात. कुठे घेऊन जातोय हे सांगत नाहीत. हा काय प्रकार चालला आहे महाराष्ट्रामध्ये? आपण गृहमंत्री असाल हो, मग गृहमंत्र्यासारखं वागा, बेडरपणे, निर्भयपणे, निर्भीडपणे. होय, मी लोकांना सामोरा जाईन. लोकांनी आंदोलन केलं, लोकांनी काय प्रश्न मांडले ते मी ऐकीन. हा पळपुटेपणा कशा करताय हे मला कळत नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा तसंच वागतायत आणि म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत आणि देशाचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत. फक्त खोटे गुन्हे दाखल करणं, विरोधकांना अटका करणं, तुरुंगात टाकणं, याच्यावरच ह्यांचं राज्य चाललेलं आहे. हे फार काळ चालणार नाही. सर, आपण बघितलं ठाण्यामध्ये महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीची बैठक पार पडली जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी. त्यामध्ये आता मनसे पाहू आपण नंतर. हा, पुढे. नितेश राणेंनी देखील म्हटलेलं आहे की रामदास कदम यांचे सर्व आरोप खरे आहेत. नितेश राणे म्हणाले की रामदास कदमांनी उद्धव ठाकरे भूषण गवईंनी राजीनामा देऊन कुठल्या नेपाळच्या माणसाला तिथे सरन्यायाधीश केलाय का? सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राजीनामा झाल्यावर नेपाळमधल्या एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशपदी नेमलंय का? अनिल परब हे शिवसेनेचे नेते आहेत. अनिल परब हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. अनिल परब हे कायदे पंडित आहेत, वकील आहेत. तुम्ही त्यावर प्रश्न विचारायला पाहिजे की अनिल परब यांनी जे काल एक वक्तव्य केलं किंवा जी माहिती दिली आहे त्या माहितीवर तुम्ही पत्रकारांनी संशोधन केलं पाहिजे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात हे किरकोळ लोक ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर आयुष्यभर खाल्लं आणि इमले उभे केले, ते बाळासाहेबांची त्यांच्या मृत्यूनंतर विटंबना करतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. हे निर्लज्ज आहेत. विटंबना करता मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंचे आणि बाळासाहेबांचा फोटो लावताय तुम्ही पाठीमागे. लाजा नाही वाटत? नारायण राणेंनी त्यांच्या पोरांना आवरावं. लक्षात ठेव, तुम्ही मंत्री असाल, तुमच्या घरी सत्ता येते सत्ता जाते, हे लक्षात घ्या. एवढंच सांगतो मी. लोक रस्त्यावर तुम्हाला धुतल्याशिवाय राहणार नाहीत.
मी हे अत्यंत जबाबदारीने सांगतो. रामदास कदमांवरती जे भाष्य त्यांच्या कुटुंबातल्या घटनेसंदर्भात अनिल परब यांनी केलेलं आहे ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रामदास कदम यांच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न झाला की काय झालं, अशा प्रकारचा गंभीर मुद्दा अनिल परब यांनी मांडलेला आहे. त्याची चौकशी केली पाहिजे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे ठसे आणि हे याच्या चौकशा करायला निघालेला आहात. तुमची लायकी आहे का त्यांचं नाव घ्यायची? बाळासाहेब ठाकरेंचं लायकी आहे तुमची? आमच्या अंगावर याल ते याद राखा. अजून अनिल परब यांच्याकडे बराच साठा पडलेला आहे स्फोटकांचा. मला माहिती आहे काय आहे ते. तुम्हाला तोंड दाखवणं रस्त्यावरती मुश्किल होईल. काल उद्धव ठाकरे म्हणाले की मी नमक हरामांवरती बोलणार नाही. त्याला प्रतिक्रिया देत रामदास कदम म्हणाले की आम्ही भरभरून नमक हे उद्धव ठाकरेंना दिलेले आहे. मग त्यावर तुमची प्रतिक्रिया? काही नाही. रामदास कदम यांच्यावरती प्रतिक्रिया देण्यात की ते महान नाही आहेत. हे काल उद्धव ठाकरे बोलले ना, हे लोक नमक हराम नाही तर काय आहेत? बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर भरभरून नमक खाल्लं, पदं मिळवली, प्रतिष्ठा मिळवली, संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करतायत. हे नमक हराम नाही तर काय? यांना काय म्हणायचं? तर दुसरा कुठला शब्द असेल तर सांगा मीडियातला, मी तो वापरेन. हे बेईमान नमक हराम आहे सगळे आणि ह्यांना त्यांची किंमत मोजावी लागणार. हे पण सांगतो मी, कालही म्हणालो, यांना जबर किंमत मोजावी लागणार आहे. अमित शहा यांना वाचवणार नाही आहे किंवा नरेंद्र मोदी आणि फडणवीस वाचवणार नाही. यांना अमित शहा वाचवणार नाही, यांना नरेंद्र मोदी वाचवणार नाहीत, यांना देवेंद्र फडणवीस वाचवणार नाहीत. या बेईमान लोकांना, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात अशी दळभद्री वक्तव्य का भूमिका घेतलेल्या आहेत, त्यांना कोणी माफ करणार नाही. मुळात अमित शहा, नरेंद्र मोदी भविष्यात ह्यांची अवस्था काय होणार आहे हे मला माहिती आहे. सर, आपण जर बघितलं शेतकरी आर्थिक नुकसानमध्ये, कारण की पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर दुसरीकडे दिवाळी जवळ येत चालले, तर महावितरणकडून वीज मध्ये वाढ करण्यात आहे. त्यामुळे या संदर्भात कोणी बोलते का? हे जे नमक हराम तुम्ही ज्यांचं नेत्यांचं नाव घेतलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारांच्या प्रश्नावर, नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी येत आहेत ना. नवी मुंबई विमानतळाचं पूर्ण गुजरातीकरण झालंय, तुम्हाला माहिती आहे का? तिथे दिबा पाटलांचं नाव देणार भूमिपुत्रांचे नेते म्हणून, पण संपूर्ण परिसरात ज्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत तिथे मराठी माणसाला स्थान नाही. भविष्यामध्ये शिवसेना आणि मनसे आणि इतर स्थानिक पक्ष याच्यावरती आंदोलन करणार आहेत. मराठी माणसाला, मराठी तरुणांना तिथे अजिबात स्थान नाही आहे. नवी मुंबईचं विमानतळ कोणासाठी केलं तुम्ही? जर मुंबई विमानतळ बघा, बाळासाहेब ठाकरेंनी 100% मराठी माणसं कामाला लावली शिवसेनेनं. तिकडे जाऊन आताही बघू शकता, 100% मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे कामाला लागलेला आहे. नवी मुंबईचं पूर्ण गुजरातीकरण झालेलं आहे, पूर्ण गुजरातीकरण. तुम्हाला गुजराती येतं का असं विचारून तिथे नोकऱ्या द्यायचं प्रकरण सुरू झालं. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या संदर्भात आमचं आणि माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यांची आमची चर्चा झालेली आहे की भव्य एक प्रखर आंदोलन केल्याशिवाय, त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. 11 तारखेला शेतकऱ्यांचं आंदोलन मराठवाड्यात आहे, हंबरडा मोर्चा. अंबादास दानवे यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. शिवसेना जमिनीवर आहे. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना आहे. हे हा काय बोलतोय, तो काय बोलतोय, तेवढा वेळ नाही आमच्याकडे. निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची अपडेट. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भाजप आणि आम्ही जर असं स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाहीत तर आम्ही धावपट्टीवर देखील उतरू, असं जयंत शिकवायची काम. मी काय तुम्हाला वेगळं सांगतो. निवडणूक स्थानिक पक्ष जे आहे, शेतकरी कामगार पक्ष, हा तिकडल्या भूमिपुत्रांचा एक पक्ष आहे. दिबा पाटलांचं नाव त्याला द्यायचं आपण मान्य केलेलं आहे सगळ्यांनी. आणि भूमिपुत्रांना जर स्थान नसेल तर आम्ही सगळे जे मराठीवादी पक्ष आहोत त्यांना एकत्र येऊन यासाठी आंदोलन करावं लागेल नवी मुंबईच्या विमानतळासंदर्भात. त्याच्यामुळे माननीय उद्धव साहेबांची याला मान्यता आहे, संमती आहे.
राज ठाकरे यांची संमती आहे, जयंत पाटलांची संमती आहे. चला, थँक्यू. गुलाबराव पाटील म्हणाले की आमचे कार्यकर्ते बसतील, तर भाजपसोबत अडली नाही. अमित शाह का दौरा है और साथ हाँ, बोलिए, क्या है? अमित शाह का दौरा है, आपने ट्वीट किया है, क्या पूरा मामला है? क्योंकि अमित शाह महाराष्ट्र में आएंगे, अहिल्यानगर में आएंगे. देश के गृह मंत्री कहीं भी जा सकते हैं, हमेशा महाराष्ट्र में उनका स्वागत हुआ है. लेकिन इस बार गृह मंत्री जी इतने डरे हुए क्यों है, और हमारी सरकार भी इतनी डरी हुई क्यों है भाई? क्यों डरी हुई है? अमित शाह आने से पहले अहिल्यानगर के शिवसेना के सभी बड़े नेताओं को अरेस्ट किया है. हमारे एक प्रमुख कार्यकर्ता भरत मौर्य को अरेस्ट करके अज्ञात जगह पर ले गए हैं. एमएनएस के कार्यकर्ताओं को नोटिस दी है. मराठा आंदोलक जो समाज के नेता है उनको पकड़ने की कोशिश हो रही है. आप देश के गृह मंत्री हो, हाँ, आप इतने जोर जोर से गर्जना करते हो. आपने सोनम वांगचुक को अरेस्ट करने की हिम्मत दिखाई है, तो महाराष्ट्र में आने से इतने क्यों डरते हो? लोकतंत्र में लोग आंदोलन करेंगे, लोग सवाल पूछेंगे. सवाल पूछना गुनाह है क्या गृह मंत्री को? आप अब तक मराठवाड़ा में नहीं गए, इतनी बड़ी बाढ़ की गंभीर परिस्थिति वहाँ निर्माण हो गई है, आप वहाँ नहीं गए. वहाँ भी जाने से आप डरते हो. किसान आपको सवाल पूछेंगे, किसान आपको घेर लेंगे. तो ये महाराष्ट्र की सरकार भी डरी है. इसलिए डरी है कि ये सरकार लोगों की सरकार नहीं है, ये वोट चोरी से आई हुई सरकार है. ये वोट चोरी से आई हुई सरकार है. चलो, थैंक यू. भाजपा ने मांग की है चुनाव आयोग से कि बुर्का पहनी हुई महिलाओं की मतदाताओं की जांच. या और क्या मांग कर सकती है? ये इस प्रकार से मांग कर सकते, और कुछ नहीं कर सकते. गौतमी पाटील कार अपघातासंदर्भातली एक अपडेट आहे. गौतमी पाटील कार अपघात प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतमी पाटीलच्या चालकानं मद्यपान केलं नव्हतं. पुणे पोलिसांच्या तपासात हे आता निष्पन्न झालंय. गौतमी पाटीलच्या कार अपघातात एका रिक्षा चालकाचा गंभीर अपघात झालेला आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याच्या कुटुंबियांकडून गौतमी पाटीलवर अनेक आरोप करण्यात आले आणि आता या पोलीस तपासातलीच एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. गौतमी पाटीलच्या चालकानं मद्यपान केलं नव्हतं असं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. एक मोठी बातमी. दिवाळीच्या तोंडावर महागाईचा आणखी एक झटका बसलाय. महावितरणानं वीज दरवाढ जाहीर केली. दिवाळीच्या थेट तोंडावर महावितरणानं प्रति युनिट 35 पैसे ते 95 पैसे अशी दरवाढ केली आहे. याचा फटका आता घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक सर्वच ग्राहकांना बसणार आहे. ऑक्टोबरच्या बिलात ही वाढ दिसून येईल. 1 ते 100 युनिट वापरावर 35 पैसे तर 500 युनिटपेक्षा जास्त वापरावर तब्बल 95 पैसे प्रति युनिट अतिरिक्त भरावे लागणार आहेत. यामुळे सणासुदीत खरेदीसोबतच वीज बिलाचाही अतिरिक्त भार ग्राहकांना सोसावा लागणार आहे. महावितरणाचा दरवाढ कशी झाली आहे तर बीपीएल युनिट 15 पैसे, 1 ते 100 प्रति युनिट 35 पैसे इतकी दरवाढ झाली आहे. त्यासोबत 101 ते 300 युनिट दरवाढ 65 पैसे, 301 ते 500 युनिटसाठी दरवाढ झाली आहे 85 पैशांनी. 501 पेक्षा जास्त दरवाढ आहे 95 पैशांनी. नागपुरात खोकल्यावरील काही औषधांची विक्री थांबवण्यात आली आहे. कफ सिरप 8 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे. तसंच नागपुरातील खोकल्यावरील औषधांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा आणि परसिया परिसरातील 14 मुलं अत्यावस्थ अवस्थेत नागपुरातील रुग्णालयात दाखल झाली होती. त्यापैकी 8 मुलांचा मृत्यू झालाय तर सध्या 4 रुग्ण जीवन रक्षण प्रणालीवर असून ते अतिदक्षता विभागात आहेत. आपण पाहू शकतो आता या बालकांच्या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा आता अलर्टवर आली. कफ सिरपमुळे तब्बल 8 मुलांचा मृत्यू झाला होता. आता बातमी आहे सावध करणारी. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे झालेल्या बालमृत्यूची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारनं 2 वर्षाखालील मुलांना खोकल्याची औषधं न देण्याचे निर्देश राज्यांना दिलेत.
या संदर्भात केंद्र सरकारनं राज्यांना तातडीचं पत्र पाठवलंय. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप प्यायल्यामुळे 6 मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर देशभरात खळबळ माजली होती. दरम्यान खोकला येतोय म्हणून डॉक्टरांना न विचारता मुलांना तुम्ही कफ सिरप देताय, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कफ सिरप मुलांच्या जीवावर उठलाय. तो कसा पाहुयात या खास रिपोर्टमधून. मुलांना कफ सिरप देताय, सावधान. कफ सिरप उठलाय मुलांच्या जीवावर. कफ सिरपवर बंदी येणार. जर तुम्ही मुलांना खोकल्यासाठी कफ सिरप देत असाल तर थांबा. हेच कफ सिरप आता मुलांच्या जीवावर उठलंय. राजस्थानमधील 10 मुलं आणि 1 डॉक्टर कफ सिरपमुळे आजारी पडले, तर मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये गेल्या 15 दिवसात कफ सिरपच्या सेवनामुळे 6 चिमुकल्यांच्या किडनी निकामी होऊन मृत्यू झालाय. राजस्थानमधल्या मुलांना सरकारी आरोग्य केंद्रामध्ये मोफत डेक्स्ट्रोमेथोफन हायड्रोब्रोमाइड कफ सिरप दिलं गेलं, ज्यानंतर सिकरमधील एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीकडे मध्य प्रदेशात 6 मुलांची किडनी निकामी होऊन मृत्यू झालाय, असं बायोप्सी रिपोर्टमधून सांगण्यात आलंय. तसंच या मुलांना कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो डीएस ही 2 कफ सिरप देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. अचानक काही बालकांमध्ये तब्येत बिघडली, युरिन आउटपुट कमी झाला आणि किडनी इंजुरी झाली आणि त्याच्यापैकी काही बालकांची मृत्यू झाली. त्याच्यासाठी चौकशी सुरू आहे, पण असं प्राथमिक येतात आहे की कफ सिरपमध्ये काही इन्ग्रेडियंट्स आहे ज्याला आपण डायथिलीन ग्लायकॉल म्हणतात, ते प्रिझर्वेटिव्ज आहे आणि ज्याच्या जास्त प्रमाण असल्यामुळे असं होण्याची शक्यता जास्त आहे. ॲडल्ट्समध्ये याचं प्रमाण कमी आहे, कारण की ॲडल्ट्स कफ सिरप घेत नाही, बॉडी मास इंडेक्स जास्त आहे, तर त्याच्यावर परिणाम पण कमी होते. दरम्यान याआधी एफडीएनं कोडीन आणि ट्रामाडोल या औषधांच्या कफ सिरपमधल्या वापरावर बंदी घातली होती, तर औषध निर्माण कंपन्यांना सिरपची चाचणी करणं अनिवार्य केलं होतं. तरीही गावखेड्यात सरकारी रुग्णालयांमध्ये सर्रासपणे कफ सिरपचा वापर खोकल्यावर उपाय म्हणून केला जातो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या मुलांना कफ सिरप देत असाल तर त्यावरील प्रिस्क्रिप्शन नीट वाचा. त्या सिरपमध्ये वापरण्यात आलेली औषधं मुलांसाठी घातक तर नाहीत ना, याचाही शोध घ्या. अन्यथा तुमची एक चूक मुलाचा जीव धोक्यात घालेल. पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. एक महत्त्वाची अपडेट आहे. डॉक्टर प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली आहे. मुलांना विषारी खोकल्याचं सिरप लिहून दिल्याचा आरोप करण्यात आलाय. एसपीच्या पथकानं मध्यरात्री छापा टाकलाय. मुलांना विषारी सिरप लिहून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्या संबंधात कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. एसपीच्या पथकाचा मध्यरात्री छापा टाकण्यात आला. मध्य प्रदेशात डॉक्टर प्रवीण सोनींना अटक झालेली आहे. मोठी बातमी म्हणावी लागेल. जीवघेणे सिरप मध्य प्रदेशात दिले जात आहेत, त्याचमुळे 8 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि डॉक्टर प्रवीण सोनींवर अनेक आरोप झालेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली. पुढची बातमी पाहूयात. विदर्भात अज्ञात आजारानं थैमान घातलंय. आतापर्यंत या अज्ञात आजारामुळे मध्य प्रदेश आणि विदर्भात 20 संशयित रुग्ण आढळलेत. आजही नागपुरात एका लहान मुलीचा मृत्यू झालाय. मध्य प्रदेशातल्या पारसियामधील 2 वर्षाच्या योजिता ठाकरेचा मृत्यू झालाय. नागपुरातील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. आतापर्यंत 10 जणांचा यात मृत्यू झालाय, तर नागपूर, अकोला, भंडारा आणि गडचिरोलीत रुग्ण सापडले. यामध्ये पुण्याचा राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील 3 सदस्य पथकानं नागपुरात मृत्यू झालेल्या भागात पाहणी केली, नमुनेही गोळा केले. मात्र मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाहीये. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णांचं वय हे 0 ते 16 वर्ष इतकंच होतं. ॲक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोमचे पेशंट आहे की नाही याबद्दल अजूनही क्ल्यू मिळालेला नाही, क्वेश्चन मार्कच आहे. मॉस्किटो कलेक्शन केलेलं आहे की खरोखर मॉस्किटो जो पसरवतो जपनीज एन्सेफलायटिस त्याच्यामध्ये काही आहे का, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 600 मॉस्किटो कलेक्शन केलेले आहे
मानेवाडा आणि इतर ठिकाणावरून, पण त्यांचे आता रिपोर्ट्स अजूनपर्यंत अवेटेड आहे. यानंतर राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलावलं नाही, त्यामुळे लक्ष्मण हाके जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार आहे. हजारो तरुण ओबीसी लढ्यासाठी जेजुरी गडावर येतील, हाकेंनी असं आवाहन केलंय. शाळेची जमीन वाचवण्यासाठी शिक्षक आमदार किरण सरनाईक शिवसेनेत गेले असा गंभीर आरोप भाजप शिक्षक सेलचे प्रदेश संयोजक शेखर भोयर यांनी केलाय. शाळेच्या जमिनीची लीज संपल्यामुळे ही जागा शासनाकडे हस्तांतरित करावी लागली असती, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नागपुरात खोकल्यावरील काही औषधांची विक्री थांबवण्यात आली आहे. कफ सिरपमुळे 8 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे. तसंच नागपुरातील खोकल्यावरील औषधांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले. वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. गेल्या निवडणुकीत 6 जिल्हा परिषद सदस्य, 2 नगराध्यक्ष निवडून आले होते. आगामी निवडणुकीत संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जळगाव मुंबई विमान सेवा 26 ऑक्टोबरपासून दररोज उपलब्ध होईल. अलायन्स एअर कंपनीकडून ही सेवा सध्या 4 दिवस सुरू आहे. तसंच 2 महिन्यांपासून सुरू असलेली अहमदाबाद सेवा देखील पुन्हा सुरू होईल. या निर्णयामुळे व्यापारी, उद्योजक, राजकीय प्रतिनिधींना मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन रस्ता आणि महात्मा गांधी रस्त्यावर मॉक ड्रिलचा भाग म्हणून स्फोट घडवण्यात आला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, दोन्ही ब्लास्ट हे डमी होते अशी माहिती पोलिसांनी दिली. मुंबईत हरवलेल्या 2 अल्पवयीन मुलींना पोलिसांनी 48 तासात शोधलंय. मुली हरवल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दिंडोशी पोलिसांनी त्यांना शोधून पालकांच्या हाती सुरक्षितरित्या सुपूर्द केलंय. जळगावच्या भुसावळमधील राष्ट्रसेविका समितीनं शस्त्रपूजन आणि महिला पथसंचलनाचं आयोजन केलं. राष्ट्रसेवक समितीला 89 वर्ष पूर्ण झाल्यामुळे पथसंचलन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या. पारंपरिक वेशभूषेत शेकडो तरुणी आणि महिलांनी या पथसंचलनात सहभाग घेतला. धाराशिवच्या साईधाम परिसरातील रस्त्याची दुरावस्था आणि कामाच्या विलंबाची बातमी साम टीव्हीनं दाखवली होती. साईधाम परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली होती. चिखलमय रस्ते, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अखेर रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये काही क्षणांची विश्रांती. लगेचच परत येतोय. 14 जानेवारी 1761च्या पानिपतच्या तिसऱ्या आंदोलक शरंगे पाटलांनी ओबीसी नेत्यांना इशारा दिलेला आहे. जीआर रद्द करणं कोणाच्याही बापाची पेंड आहे का असं चरांगे म्हणतायत. तर ओबीसींचं ऐकून कोणतंही पाऊल उचलू नका अशी विनंती चरांगे पाटलांनी फडणवीसांना केली आहे. बापाची पेंड आहे जीआर रद्द करणं. फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे, मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जीआरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही. छगन भुजबळ तुमचं सरकार गिअरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही. कुणबी दाखल्यांसंदर्भातला हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात 10 ऑक्टोबरला ओबीसींचा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी शरांगेंनी हल्लाबोल केलाय. तर राहुल गांधींनीच हा मोर्चा काढल्यास सांगितल्याचं असून
आता काँग्रेसचं धोरण मराठा विरोधी आहे असा आरोप सुद्धा चरांगेंनी केलाय. माझी विनंती आहे की तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करा आणि 10 सप्टेंबरपर्यंत आम्हाला 10 ऑक्टोबरपर्यंत आमचा मोर्चा 10 ऑक्टोबरला होणार आहे आणि 10 ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा श्वेतपत्रिका काढून आणि तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करून मोर्चात पाठवा. मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू येणाऱ्या प्रतिनिधींचा. GR रद्द करा नाहीतर राज्यभरामध्ये आंदोलनं मोर्चे आणि उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात पुन्हा उपोषणाला उपोषण अशी उत्तरं मिळणार आहेत. 10 तारखेला नागपूर मोर्चा काढायचा ते लाल्याने सांगितलं असं काढायचं. दिल्लीच्या लाल्याने राहुल गांधी लाल्याने सांगितलं असं या गुलाब्यालाही झाले गेले शिंगरे जमले तर लाल्या गुलाल्या बैलाची जोडी. काँग्रेस सध्या मराठीच्या विरोधात लाल्या त्याला आता शेंगा उपटायला ठेवावं लागेल. पुन्हा अख्खी सासूरवाडी गाजवली. दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन हेलिकॉप्टर विकत घेऊन जावई बापू थेट सासरवाडीत पूजनासाठी पोहोचले आणि लोक पाहतच राहिले. आटपाडीचे जावई शिवाजी पवार यांची ही कहाणी. शिवाजी पवार हे शासकीय कामं घेतात. त्यांचं हेलिकॉप्टर खरेदीचं स्वप्न होतं. यंदाच्या दसऱ्याला त्यांनी ते पूर्ण केलं. अगदी सिने स्टाईल सासूरवाडीत एंट्री करत त्यांनी आपली पत्नी शशिकला नांगरेला माहेरी सोडली. या बातमीसह या बुलेटिनमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा साम टीव्ही. सहकार चळवळीत मराठ्याच्या नादी लागल्यावर काँग्रेसचा भोगाच होत असतो. पुढे आपण गौतमी पाटीलच्या बातम्यांकडे येतोय. तिच्या कार अपघात प्रकरणामध्ये आता मोठी बातमी समोर येते. गौतमी पाटीलच्या चालकानं मद्यपान केलं नव्हतं असं समोर आलेलं आहे. पुणे पोलिसांच्या तपासामध्ये हे निष्पन्न झालंय. वैद्यकीय रिपोर्ट समोर आल्यानंतर हे निष्पन्न झालंय. तर सबसे कातिल गौतमी पाटील आता चांगलीच अडचणीमध्ये आली आहे. कारण गौतमीला आता अटक होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचं कारण काय? गौतमी अचानक अडचणीत का आली आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. गौतमी पाटीलला अटक होणार? कार अपघातानंतर गौतमी गोत्यात. गौतमीच्या कारमध्ये राजकीय नेता कोण? सबसे कातिल गौतमी पाटील. लाखों दिलों की धडकन. गौतमी पाटीलला अटक होणार? या प्रश्नानं तिच्या चाहत्यांना टेन्शन मध्ये टाकलाय. हा प्रश्न पडलाय एका अपघातामुळे आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी थेट डीसीपीला झापल्यामुळे. गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही. ही घटना नेमकी काय आहे पाहूया. 30 सप्टेंबरला गौतमीच्या कारची रिक्षाला जोरदार धडक बसली. नवले पुलावरील अपघातात रिक्षा चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले. यानंतर पोलिसांनी तपास करत गौतमीच्या कार चालकाला अटक केली. या अपघातात रिक्षा चालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाल्यानंतर रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी पोलिसांनी केलेल्या अपघाताच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केलाय. अपघातावेळेस कारमध्ये गौतमी पाटील होती असा आरोप करत पोलीस या प्रकरणात काहीतरी लपवत असल्याचा संशय व्यक्त करत थेट चंद्रकांत पाटलांकडे या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. आणि मग चंद्रकांत पाटलांनी थेट डीसीपींना काय आदेश दिले पहा. गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही. गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीच नाही गौतमी पाटील असेल तिला नोटीस द्या. तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाटील वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर सगळं. चंद्रकांत पाटलांनी तर थेट कार जप्त करण्याचे आणि गौतमीवर कारवाईचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील या प्रकरणात
वेदर रिपोर्टचे प्रस्तुतकर्ता आहेत एक्साइड होम इन्व्हर्टर्स. गोविंद मिल्क. पोलिसांना प्रोग्रेस रिपोर्ट सादर करण्यास सांगितलाय. दरम्यान रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी नेमकी काय मागणी केली आहे पहा. गौतमी पाटील मॅडम ह्या त्या गाडीत होत्या आणि जो आरोपी आहे तो त्या मूळ ठिकाणी 100 ते 200 मीटर अंतरावर असेल, पण तो त्या गाडीचा ड्रायव्हर नव्हता. कारण आता जे पोलीस प्रशासनाकडे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार असं सिद्धच होत नाहीये की जो आरोपी त्यांनी जमा केलाय तोच तो आरोपी आहे. फक्त जे आय विटनेस आहेत तेच आय विटनेस हे सांगतायत की तो आरोपी आहे. गाडीत राजकीय व्यक्ती असेल नसेल याचा माझ्याशी संबंध नाहीये, ते सगळं पोलीस प्रशासनाने पाहावं. माझा संशय ह्या गौतमी मॅडमवर आहे, ज्या मालकीण आहेत त्यांनी समोर यावं. गौतमी अपघाताच्या वेळेस कारमध्ये होती की नाही हे पोलीस तपासात समोर येईलच. पण या अपघातानंतर पुणे पोलिसांची पुन्हा दैना झाली. हा अपघात होऊनही पोलिसांनी या कारमध्ये नेमकं कोण कोण होतं आणि राजकीय नेता होता का, आणि असेल तर तो राजकीय नेता कोण होता, असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित झाले. या अपघाताला 5 दिवस झाल्यानंतर आणि मरगळेंच्या नातेवाईकांच्या आरोपांनंतरही गौतमीनं मौन पाळलं असेल तर यात नक्कीच काहीतरी काळबेर. त्यामुळे आता गौतमीला अटक होणार का, असाच प्रश्न उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. यापुढे आपण घेतोय वेगवान बातम्यांचा आढावा टॉप न्यूजच्या माध्यमातून. राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसोबत फोटो काढण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये घेतले जातात, अशी तक्रार संघर्ष सेनेनं महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शिवाय प्राण्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याच्या संशयातनं डॉक्टर पवार, डॉक्टर राजकुमार जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करत त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी संघर्ष सेनेनं केली आहे. पुण्याच्या वाघोलीमध्ये आयव्ही इस्टेट परिसरात नागरिकांनी मतदानावर बहिष्कार जाहीर केलाय. रस्ता नाही, पाणी नाही, ड्रेनेज नाही, तर मतदान नाही असा नारा देत त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. परिसरात याबाबतचे फ्लेक्स लावून प्रशासन आणि बिल्डर विरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ताकदीनं लढवायचा निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय. गेल्या निवडणुकीमध्ये 6 जिल्हा परिषद सदस्य, 2 नगराध्यक्ष निवडून आले होते. आगामी निवडणुकीत त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरक्षणासाठी बंजारा समाज उद्या यवतमाळमध्ये आक्रोश मोर्चा काढतोय. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. तसंच वाहतुकीमध्ये हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स. अमित शहांबरोबर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बंद दाराआड पाऊण तास चर्चा. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि राज्यातील विकास प्रकल्पांचा शहांकडून आढावा. ठाण्यात मवी आणि मनसे नेत्यांची बैठक. आमदार जितेंद्र आव्हाडांकडून बैठकीचा व्हिडिओ शेअर. महापालिका निवडणुकीची तयारी असल्याची चर्चा. गौतमी पाटीलच्या कार चालकानं मद्यपान केलं नव्हतं, पोलीस तपासात उघड. ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणाचा वीज दरवाढीचा शॉक. प्रति युनिट 35 पैसे ते 95 पैसे दरवाढ. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना फटका.
शक्ती चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकला. महाराष्ट्र आणि गुजरातला थेट धोका नाही. मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज. नागपुरात खोकल्यावरील औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. मध्य प्रदेशातील 8 बालकांच्या मृत्यूनंतर FDA सतर्क. रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला. प्रवासी ट्रेन आणि रेल्वे स्थानकावर बॉम्ब वर्षाव. 30 जणांचा मृत्यू. नमस्कार, साम टीव्हीच्या बातमीपत्रात मी श्यामल भंडारे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. शक्ती चक्रीवादळासंदर्भात मोठी अपडेट समोर येते. शक्ती चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातवरील थेट धोका आता कमी झालाय. तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह किनारपट्टी भागांसाठी 7 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळण्याची आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी. पाहूया. समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा फटका 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम होईल असं सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं. मात्र सद्यस्थितीत गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत जे निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फारसा प्रभाव हा महाराष्ट्रावर होणार नसल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर होणार नसून मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे. शक्ती चक्रीवादळ सध्या वायव्य ईशान्य अरबी समुद्रात शनिवारी सकाळी 11:30च्या आसपास होतं. ते त्यानंतर द्वारकेहून सुमारे 510 किलोमीटर पश्चिमेस, कराचीहून म्हणजेच पाकिस्तानच्या दिशेने 450 किलोमीटर नैऋत्य दिशेस म्हणजेच ओमान 570 किलोमीटर पूर्व ईशान्येस सध्या हे चक्रीवादळ आहे. त्यामुळे याचा परिणाम या मुंबईसह कोकण किनारपट्टीवर होणार नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. आता बातमी आहे सावध करणारी. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे झालेल्या बालमृत्यूची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकारनं 2 वर्षाखालील मुलांना खोकल्याची औषधं न देण्याचे निर्देश राज्यांना दिले. या संदर्भात केंद्र सरकारनं राज्यांना तातडीचं पत्र पाठवलंय. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप प्यायल्यामुळे 6 मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर देशभरात खळबळ माजली होती. तर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याच्या पारसिया भागात लहान मुलांचा कफ सिरप प्यायल्यानं मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ माजली. या संदर्भात डॉक्टर प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली. डॉक्टर प्रवीण सोनी यांनी लहान मुलांना विषारी खोकल्याचं सिरप लिहून देण्याचा आरोप असून एसपीच्या पथकानं मध्यरात्री त्यांना अटक केली. एक मोठी बातमी आहे. दिवाळीच्या तोंडावर महागाईचा आणखी एक झटका बसलाय. महावितरणानं वीज दरवाढ जाहीर केली. दिवाळीच्या थेट तोंडावर महावितरणानं प्रति युनिट 35 पैसे ते 95 पैसे अशी दरवाढ केली. याचा फटका घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक सर्वच ग्राहकांना बसणार आहे. ऑक्टोबरच्या बिलात ही वाढ दिसून येईल. 1 ते 100 युनिट वापरावर 35 पैसे तर 500 युनिटपेक्षा जास्त वापरावर तब्बल 95 पैसे प्रति युनिट अतिरिक्त भरावे लागतील. यामुळे सणासुदीत खरेदीसोबतच आता वीज बिलाचीही अतिरिक्त भार ग्राहकांना सोसावा लागणार आहे.
दरवाढ कशी करण्यात आली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बीपीएल युनिट दरवाढ आहे 15 पैसे इतकी. 1 ते 100 प्रति युनिट दरवाढ झाली आहे 35 पैसे. 101 ते 300 युनिट दरवाढ आहे 65 पैसे. 301 ते 500 युनिट दरवाढ आहे 85 पैसे. 501 पेक्षा जास्त युनिटसाठी दरवाढ आहे 95 पैसे. बातमी राजकीय वर्तुळातून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज महाराष्ट्र दौरा आहे. साई दर्शनानं शहांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत. लोणी प्रवरानगर इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण होईल. सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं लोकार्पण देखील त्यांच्याच हस्ते होणार आहे. तसंच कोपरगाव इथं सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन होईल. शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. देशातील सर्वात प्रथम साखर कारखाना स्थापन केलेल्या विठ्ठलराव विखे पाटील आणि त्याचबरोबर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आहे ते करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या साखर कारखान्याचा नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचं देखील उद्घाटन आज केंद्रीय अमित शाह यांच्या हस्ते आहे ते होताना पाहायला मिळणार आहे. कारण की साखर क्षेत्रामध्ये आहे ते सगळ्यात पहिली वाटचाल आहे ते खरं तर विखे पाटील कुटुंबियांनी केली होती आणि याच विखे पाटीलांनी केलेल्या सहकारीचा ही पूर्णाकृती पुतळा आहे आणि याच पुतळ्याच्या उद्घाटनासाठी हे अमित शाह येत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी देखील आहेत ते यावेळेस उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर देशातील सगळ्यात पहिलं बायोगॅस प्रकल्प जो साखर कारखान्यामधून गॅस निर्मिती केली जाणार आहे याचा देखील आज शुभारंभ आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गणेश कोडे, साम टी मराठी, शिर्डी. दरम्यान अमित शहांच्या दौऱ्यावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. शहा महाराष्ट्रात येण्याआधीच राजकीय कार्यकर्त्यांना अटक होते असा आरोप राऊतांनी केला. आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मनसे आणि मराठा आंदोलकांना नोटीसी देण्यात आल्या असं संजय राऊतांनी म्हटलंय. आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर, लोकांची सुरक्षा हा विषय आहे. आणि तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता की त्याने कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये, काळे झेंडे दाखवू नयेत. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते, मराठा समाजातले कार्यकर्ते, त्यांनाही नोटिसा बजावल्या, काहींना अटक केली. तुम्ही देशावरती राज्य करताय, तुम्ही गृहमंत्री आहात, मग तुम्हाला इतकं भय वाटण्याचं कारण काय? बातमी आरक्षणासंदर्भात महत्त्वाची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले. न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात शासन निर्णय कसा काढला असा सवाल भुजबळांनी यावेळी केला. तर कुणबी जातीचं खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. यावेळी पंकजा मुंडे आणि वडेट्टीवारांनी जीआर रद्द करण्याची मागणी केली. हैदराबाद गॅझेट संदर्भात शासन निर्णय कसा काढला असा सवाल छगन भुजबळांनी विचारला. विधी आणि न्याय विभागाची परवानगी का घेतली नाही? महाज्योतीसाठी सरकारी निधी का उपलब्ध होत नाही असा सवाल देखील या बैठकीत भुजबळांनी विचारला. तर कुणबी दाखले दिले जात आहेत त्या संदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे. तर हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीत केली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कोणी काढलं असेल, खोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील. त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. की 2 सप्टेंबरचा GR रद्द करा. मी पण मागणी केली आणि पंकजाताईंनी सुद्धा मागणी केली की 2014 पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिले.
कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेतपत्रिका काढा, ही सुद्धा मागणी केली. एक महत्त्वाची अपडेट समोर येते. लक्ष्मण हाके यांची पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलावलं नसल्यामुळे लक्ष्मण हाके जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार असल्याची माहिती सध्या समोर येते. हजारो तरुण ओबीसी लढ्यासाठी जेजुरी गडावर येण्याचं हाके यांनी आवाहन केलेलं आहे. आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनाची तळी उचलू असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी तरुणांना केलं. आपल्याला महाराष्ट्राचं आराध्य दैवत जेजुरीच्या खंडोबाला सकाळी 11 वाजता या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी त्याचबरोबर माझ्या दलित बांधवांच्या वतीनं, बलुत्या अलुत्याच्या वतीनं जेजुरीच्या तीर्थक्षेत्रावरती आपल्याला एकत्र जमायचं आहे. मोठ्या आत्मविश्वासानं ओबीसीच्या संघटनेला आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना ललकारायचंय, जाग करायचंय, एकत्र आणायचंय आणि आपल्यावरती अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला जाब विचारायचंय, धडा शिकवायचा आहे. येत आहे ना. बातमी आहे गौतमी पाटील कार अपघात प्रकरणातली. गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणात पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळालाय. ससून रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये गौतमी पाटीलच्या चालकानं मद्यपान केलं नाही असं नमूद करण्यात आलंय. चालकाच्या श्वासामध्ये मद्याचा कोणताही वास येत नव्हता. चालकाच्या डोळ्याच्या बाहुल्या सुद्धा बदलल्या नाहीत. सदर व्यक्तीनं मद्याचं सेवन केलं नव्हतं असं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. त्यामुळे मग आता हा अपघात नेमका घडला कसा, यात चूक तरी कुणाची आहे असा सवाल समोर येतोय. पाहुयात या संदर्भातली सविस्तर बातमी. गौतमी पाटीलला अटक होणार? कार अपघातानंतर गौतमी गोत्यात. गौतमीच्या कारमध्ये राजकीय नेता कोण? सबसे कातिल गौतमी पाटील. लाखो दिलो की धडकन. गौतमी पाटीलला अटक होणार या प्रश्नानं तिच्या चाहत्यांना टेन्शन मध्ये टाकलाय. हा प्रश्न पडलाय एका अपघातामुळे आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी थेट डीसीपीला झापल्यामुळे. गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही. ही घटना नेमकी काय आहे पाहूया. 30 सप्टेंबरला गौतमीच्या कारची रिक्षाला जोरदार धडक बसली. नवले पुलावरील अपघातात रिक्षा चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले. यानंतर पोलिसांनी तपास करत गौतमीच्या कार चालकाला अटक केली. या अपघातात रिक्षा चालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाल्यानंतर रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी पोलिसांनी केलेल्या अपघाताच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केलाय. अपघातावेळेस कारमध्ये गौतमी पाटील होती असा आरोप करत पोलीस या प्रकरणात काहीतरी लपवत असल्याचा संशय व्यक्त करत थेट चंद्रकांत पाटलांकडे या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. आणि मग चंद्रकांत पाटलांनी थेट डीसीपींना काय आदेश दिले पहा. ते गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही. गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीच नाही गौतमी पाटील असेल तिला नोटीस द्या. तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाटील वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर म्हणा. चंद्रकांत पाटलांनी तर थेट कार जप्त करण्याचे आणि गौतमीवर कारवाईचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील या प्रकरणात पोलिसांना प्रोग्रेस रिपोर्ट सादर करण्यास सांगितलाय. दरम्यान रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी नेमकी काय मागणी केली आहे पहा. गौतमी पाटील मॅडम ह्या त्या गाडीत होत्या आणि जो आरोपी आहे तो त्या मूळ ठिकाणी 100 ते 200 मीटर अंतरावर असेल, पण तो त्या गाडीचा ड्रायव्हर नव्हता. कारण आता जे पोलीस प्रशासनाकडे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार असं सिद्धच होत नाहीये की जो आरोपी त्यांनी जमा केलाय तोच तो आरोपी आहे. फक्त जे आय विटनेस आहेत तेच आय विटनेस हे सांगतायत की तो आरोपी आहे. गाडीत राजकीय व्यक्ती असेल नसेल याचा माझ्याशी संबंध नाहीये. ते सगळं पोलीस प्रशासनाने पाहावं. माझा संशय ह्या गौतमी मॅडमवर आहे, ज्या मालकीण आहेत त्यांनी समोर यावं.
गौतमी अपघाताच्या वेळेस कारमध्ये होती की नाही हे पोलीस तपासात समोर येईलच. पण या अपघातानंतर पुणे पोलिसांची पुन्हा दैना झाली. हा अपघात होऊनही पोलिसांनी या कारमध्ये नेमकं कोण कोण होतं आणि राजकीय नेता होता का, आणि असेल तर तो राजकीय नेता कोण होता, असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित झाले. या अपघाताला 5 दिवस झाल्यानंतर आणि मरगळेंच्या नातेवाईकांच्या आरोपांनंतरही गौतमीनं मौन पाळलं असेल तर यात नक्कीच काहीतरी काळबेर. त्यामुळे आता गौतमीला अटक होणार का, असाच प्रश्न उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. या बातमीसह या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. संजीवनी उद्योग समूहाच्या देशातील पहिल्या सहकारी सीएनजी अडथळा निर्माण होऊ नये म्हणूनच बदल करण्यात आलेले आहेत. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भाजपनं या नगरसेवकांना पुन्हा एकदा पक्षात घेतल्याचं बोललं जात आहे. आता संदीप नाईक सुद्धा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येते. नवी मुंबईमध्ये सध्या शिंदेसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला आहे. त्यामुळे आता भाजपकडनं संदीप नाईक यांना पक्षात घ्यायच्या हालचालींना वेग आलेला आहे. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये सुद्धा महायुतीविरोधात मनसे आणि मविया एकत्र आल्याचं बोललं जात आहे. कारण जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातल्याच घरी नाद निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली. महायुतीविरोधात महाविकास आघाडीने उचललेलं पाऊल मनसेला पाठिंबा ह्याचा असणार आहे का? माजी खासदार राजन विचारे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि त्याचसोबत मनसेचे नेते अविनाश जाधव या ठिकाणी एकत्र बसल्याचं दिसलेलं आहे. आव्हाडांनी आपल्या हा बैठकीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरून शेअर केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झाले होते. न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात शासन निर्णय कसा काढला असा सवाल भुजबळांनी यावेळी केला. तरी कुणबी जातीचं खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. यावेळी पंकजा मुंडे आणि त्यांच्यासोबतच वडेट्टीवारांनी GR रद्द करण्याचीही मागणी केली आहे. हैदराबाद गॅझेट संदर्भात शासन निर्णय कसा काढला असा सवाल उपस्थित केलाय छगन भुजबळांनी. विधी आणि न्याय विभागाची परवानगी का घेतली नाही असंही त्यांनी म्हटलंय. महाज्योतीसाठी सरकारी निधी का उपलब्ध होत नाहीये हा प्रश्नही त्यांनी